चला आजच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आणि आज प्रभूजींचा जो क्लास राहणार आहे, त्यानंतर इमिजिएटली प्रभूजी ट्रॅव्हल करणार आहे. त्यामुळे आजचा आपण प्रश्नोत्तर होल्ड करणार आहोत. तर तुम्ही प्रश्न लिहून ठेवू शकता, नेक्स्ट किंवा ग्रुपवर पोस्ट करू शकता. प्रभूजी नंतरच्या क्लासमध्ये, उद्याच्या किंवा परवाच्या क्लासमध्ये ते ऍड्रेस करतील. सर्वांना विनंती. हरे कृष्णा. प्रभूजी. हो हो, येस प्रभू. त्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग. क्लास चालू असेपर्यंत म्यूट ठेवा प्लीज. ओके. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्व भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करत आहोत श्रीमद भागवतांच्या आज आपण चर्चा करत आहोत वंदनंवर. आणि मला आठवत आहे लहानपणी खूप बालपणी एक मी गोष्ट ऐकली होती. एक राजा होता, त्याच्यावर अचानक त्याच्या शत्रूंनी आक्रमण केलं. आणि तो पळत पळत कसा तरी तिथून निघाला, एका गुहेत गेला आणि गुहेमध्ये जाऊन लपला. आणि तेव्हा त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली की परमेश्वरा, बघ मला प्राण वाचव. तर तिथे परमेश्वराने कोळ्याला पाठवलं, स्पायडर. आणि त्यांनी 2 मिनिटांमध्ये तिथे जाळं रचलं. आणि जेव्हा शत्रूचे सैनिक आले तेव्हा त्यांनी ते जाळं बघितलं आणि म्हणाले, अरे इथे कोळ्याचं जाळं आहे, म्हणजे हे तर वर्षानुवर्ष पासून कोणी इथे आतमध्ये गेलं नसेल, तर आपण इथून निघून जाऊया. लहानपणी ही शिकवण दिली होती की परमेश्वराला जर मदत करायची असेल तर परमेश्वराला स्वतः पण याची गरज नाहीये. परमेश्वर एका कोळ्याद्वारे पण तिथे उपस्थित राहू शकतात आणि आपली मदत करू शकतात. सर्वजण प्रार्थना अर्पण करतच असतात. लहान मुलं आहेत ते परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू देत ही प्रार्थना अर्पण करतात. जी तरुण पिढी आहे ती म्हणते मला चांगला साथीदार मिळू दे हे परमेश्वरा. जे नोकरी करतात त्यांना लक्षात येतं की अरे भार आहे, खर्चाचा भार आहे, तर म्हणतात आमचे पगार वाढ होऊ दे. जे बिझनेस करतात ते म्हणतात आमचा बिझनेस वाढू दे. म्हातारपण येतं तेव्हा म्हणतात की आम्हाला आजार नको होऊ दे. असे सगळेजण कोणी ना कोणी काही ना काहीतरी प्रार्थना करत असतात. पण या सगळ्या प्रार्थना कोणत्या दिशेने आहेत? स्वतःच्या दिशेने. आणि आज आपण ज्या प्रार्थना चर्चा करत आहोत, वंदनमची चर्चा करत आहोत, ते श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद महाराज जे सांगतायत की आपण प्रार्थना करायला पाहिजे भगवंतांना. श्रीमद भागवतातल्या प्रार्थना कोणत्या दिशेने आहेत? श्रीमद भागवतामध्ये पण लहान मुलं प्रार्थना करतात. श्रीमद भागवतामध्ये पण वयस्कर मंडळी प्रार्थना करतात. श्रीमद भागवतामध्ये साधू लोक प्रार्थना करतात आणि श्रीमद भागवतामध्ये राजा लोक प्रार्थना करतात. पण एक अंतर आहे. आजपर्यंत आपण जेवढ्या प्रार्थना ऐकल्या त्यांची दिशा स्वतःसाठी होती. आणि श्रीमद भागवतामध्ये ज्या प्रार्थना आपण ऐकतो त्या परमेश्वराच्या दिशेने आहेत. तर म्हणून सगळ्यात मोठा फरक आहे, प्रार्थना काही नवीन गोष्ट नाही, पण दिशा ही वेगळी आहे. तर अध्याय क्रमांक 12 श्लोक क्रमांक 9. तर श्रीकृष्ण 8व्या श्लोकामध्ये म्हणतात की मय्यैव मनाधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्यैव अत ऊर्ध्वं न संशय. हे अर्जुना, तू नेहमी माझ्याबद्दल चिंतन कर, तू नेहमी माझ्याबद्दल मनन कर. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात जर तुला असं जमत नसेल तर अथ चित्तम समाधातुं न शक्नोसि मयि स्थिराम अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुम धनंजय. तर म्हणतात जर तुला असं शक्य नसेल नेहमी सदैव माझ्यामध्ये मनन करणं, चिंतन करणं, तर एक काम कर, अभ्यास योगेन. अभ्यास योगेन म्हणजे साधना भक्ती. नियमानुसार माझं स्मरण कर.
नियमानुसार माझी सेवा कर. का? आवड आहे म्हणून नाही, नियम आहे म्हणून. तर त्या 12व्या अध्यायाच्या श्लोक क्रमांक 9च्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, आपण जरी आपल्याला स्वाभाविक प्रेम नसेल परमेश्वराप्रती, पण आपण प्रार्थना अर्पण करायला पाहिजे परमेश्वराला. तर एका अर्थाने बघितलं, एक वेगळी दिशा आपल्याला प्रभुपाद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम देत आहे. आपण श्रीमद भागवतमवर जेव्हा चर्चा करतो तेव्हा एक लक्षात येतं, श्रीमद भागवतम मध्ये जर विविध भक्तांच्या प्रार्थना नसत्या तर कशी वेगळी परिस्थिती झाली असती. श्रीमद भागवतमचा मी म्हणेन पूर्ण मुख्य गाभा काय आहे? प्रार्थना आहे. का बरं? कारण श्रीमद भागवतम मधल्या ज्या प्रार्थना आहेत त्या पैशांसाठी नाही आहेत. श्रीमद भागवतातल्या प्रार्थना त्या पोस्ट पोझिशनसाठी नाही आहे. श्रीमद भागवतमच्या ज्या प्रार्थना त्या स्वार्थासाठी नाही आहेत. वृत्रासुर आहेत, ते म्हणतात काय, न नाकपृष्ठम न च पारमेष्टम न सार्वभौमम न रसाधिपत्यम. म्हणतात न न न, जसं श्री चैतन्य महाप्रभू न धनम न करुणा म्हणतात, ननाक पृष्ठम, मला इंद्रदेवांचं राज्य नाही पाहिजे. ननाक पृष्ठम न च पारमेष्ठ्यम, पारमेष्ठी परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव म्हणतात, मला ब्रह्मदेवाचं स्थान हवे. न सार्वभौम, मला या पूर्ण जगाचा राजा नाही बनायचंय. सार्वभौम म्हणतात न रसाधिपत्यम, आणि ब्रह्मांडामध्ये जे पाताळ लोक वगैरे खालील ग्रह आहेत त्यांचं पण मला अधिपत्य नाही पाहिजे. मला फक्त मला तुमची सेवा करायची. पूर्ण ती दिशाच बदलते. तर म्हणून श्रीमद भागवतमचा गाभा मी म्हणेन की श्रीमद भागवतमच्या भक्तांच्या प्रार्थना आहेत. आणि या ज्या प्रार्थना आहेत त्या कशामुळे व्यक्त होत आहेत? आपण बघतो, दूध आपण जेव्हा एका भांड्यात ठेवतो आणि त्याला जेव्हा उकळी येते तेव्हा ते दूध बाहेर पडतं. तसंच लोकांच्या, भक्तांच्या, शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये परमेश्वराप्रती जे प्रेम आहे, ते कधी कधी परिस्थितीमुळे, कधी त्यांच्यावर कष्टाची परिस्थिती येते, कधी त्यांच्यावर अगदी आनंदाची परिस्थिती येते, कधी त्यांच्यावर समस्या येते, कधी त्यांच्या समोर श्रीकृष्ण काहीतरी गोड असा काहीतरी व्यवहार करतात त्यांच्याशी, येन केन प्रकारेण. कुठलीही परिस्थिती असू दे, पण त्यांच्या हृदयाला मी एका भांड्याशी तुलना करतोय आणि त्यांच्या हृदयातल्या प्रेमाला त्या भांड्यातल्या दुधाशी मी तुलना करतोय. तर त्या परिस्थितीमुळे जेव्हा गॅस चालू होतो, आनंदाची परिस्थिती असू दे किंवा दुःखाची परिस्थिती असू दे, ते दूध असं सगळं उफळून येतं. आणि ते जे दूध आहे ते जेव्हा उफळून येतं तेव्हा त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत. का? आपला जो गॅस आहे तो बंद करू शकतो, पण परिस्थिती आपल्या हातात नसते. तर परिस्थिती समजा वाढत चालली वाढत चालली वाढत चालली, यांचं जे प्रेम आहे श्रीकृष्णांप्रती ते उफळून कधी कधी बाहेर येतं. आपण कधी बघतो, मुंग्या रस्त्यावरून खालून चालत असतील, एक थेंब जरी पाणी पडलं तर ती मुंगी त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडून जाते. तसं या शुद्ध आचार्यांच्या हृदयातल्या दुधाला, प्रेमाच्या दुधाला जेव्हा उकळी येते आणि ते जेव्हा व्यक्त होतंय त्यांच्या मुखातून, त्याच्यातला एक एक श्लोक एका थेंबासारखा आहे. त्या थेंबाला, मुंगीला तो पूर्णपणे बुडवू शकतो. तसंच आपण पण प्रल्हादाच्या, कुंती देवींच्या, वृत्रासुरच्या, गोपिकांच्या या सगळ्या प्रार्थनाचा एक श्लोक जरी घेतला, आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये पूर्णपणे बुडू शकतं. आणि आपण विचार करू काय या भावना आहेत, काय या व्यक्त केल्या. तर शुद्ध भक्त जेव्हा प्रार्थना अर्पण करतात त्याचे तीन विभाग आहेत, तीन वेगवेगळे पद्धती आहेत. काय? सगळ्यात पहिलं म्हणजे परमेश्वराचं गुणगान करणं. आपण कोणाकडे जेव्हा जातो तेव्हा डायरेक्टली भीक नाही मागायला पाहिजे. आपण म्हणायला पाहिजे, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती छान आहात, है ना? तर म्हणून नेहमी कुठल्या पण प्रार्थना बघा भगवंतांच्या, त्याच्यामध्ये पहिले काही श्लोक असतात त्याच्यामध्ये परमेश्वराची स्तुती असते. तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात, तुम्ही हे करू शकता, तुम्ही ते करू शकता. दुसरा भाग असतो की स्वतःची दीनहीन परिस्थिती वर्णन करायची. माझी किती दयनीय परिस्थिती आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की तुम्ही इतके महान, मी इतका दीन, मग आता मला काय पाहिजे? मला तुमच्या कृपेची आशा आहे. मला तुमच्या कृपेकडे माझं लक्ष आहे. तर पहिला जो भाग होता परमेश्वराची स्तुती, त्याला म्हणतात संप्रार्थनात्मिका. दुसरा जो भाग होता ज्याच्यामध्ये होतं की माझी दीनहीन परिस्थिती मी वर्णन करतो, त्याला म्हणतात दैन्य बोधिका. आणि तिसरा जो भाग होता ज्याच्यामध्ये
अशा श्रेष्ठ परमेश्वराला माझ्या दीनहीन परिस्थितीकडे बघून मी याचना करतोय, त्याला म्हणतात लालसा मही. मला लालसा आहे आता तुमच्या कृपेची. तर म्हणून आपल्याला सदैव एका बद्ध जीवाला एक नेहमी सवय असते, मला जे पाहिजे ते मी भगवंतांना विचारणार. पण श्रीमद भागवतम आपल्याला खुणवतंय, श्रीकृष्णांना आपल्याला जे पाहिजे ते नका विचारू. श्रीकृष्णांना आपल्याला ज्याची गरज आहे, ज्याच्या विना आपण राहू नाही शकत, काय? शुद्ध कृष्ण प्रेम, शुद्ध नाती, शुद्ध संबंध, ते आपण विचारायला पाहिजे. आपलं हृदय संबंधांच्या अभावात, प्रेमाच्या अभावामध्ये पोकळ आहे सध्या. आणि आपण त्याच्यामध्ये सोनं चांदी भरतोय. सोनं चांदी भरू शकतो, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पण आपल्याला समाधान मिळत नाही. समाधान कधी मिळतं? जेव्हा एखादा विश्वासू व्यक्ती आपल्या जीवनामध्ये भेटतो, त्याचाच तो शोध घेतोय आपण. तर भागवत आपल्याला म्हणतंय, तो जो व्यक्ती ज्याचा तुम्ही शोध घेताय जन्मोजन्मी, एक विश्वासू प्रेमळ सदैव आपल्याला स्वीकारणारा, विना अट स्वीकारणारा व्यक्ती, ते आहेत केवळ श्रीकृष्ण. म्हणून श्रीमद भागवतातल्या प्रार्थना या खूप महत्वाच्या आहेत. आणि नियमितपणे आपण श्रीमद भागवतातल्या प्रार्थना वाचायला पाहिजे. मला एक सांगा, श्रीमद भागवतातल्या भक्तांच्या प्रार्थना जर आपण वाचल्या नाही, जर आपण समजलो नाही, तर आपल्याला त्या भक्तांचं हृदय कसं कळणार? आणि जर आपल्याला त्या भक्तांचं हृदय नाही कळलं, तर आपल्याला त्या भक्तांचा आध्यात्मिक स्तर काय आहे ते कसं कळणार? कारण वैष्णवांना पण दोनच डोळे असतात, वैष्णवांना दोनच नासिका असतात. सर्व बाह्य दृष्टीने वैष्णव आणि अवैष्णव याच्यामध्ये काहीही अंतर नाहीये, फक्त वैष्णवांची चेतना वेगळी असते. तर म्हणून प्रार्थनेतून आपल्याला भक्तांच्या हृदयाला ऍक्सेस मिळतो, स्पर्श करू शकतो. त्या हृदयामुळे आपल्याला कळतं की त्यांचा आध्यात्मिक स्तर काय. आणि जेव्हा आपल्याला त्यांचं आध्यात्मिक स्तर कळतं, तेव्हा आपल्याला लक्षात येतं आपण त्यांना कशा नजरेने बघायला पाहिजे, आपण त्यांना कुठल्या दृष्टीने बघायला पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला लक्षात येतं की यांचं आध्यात्मिक स्तर उंच आहे, आपण त्यांना वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे, तेव्हा कुठे आपण त्यांच्याकडून शिकायला तयार होतो. आपण कोणाकडून शिकणार? जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, हा आपल्याला विश्वास व्हायला पाहिजे. तो व्यक्ती म्हणेल मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. पण आपल्याला जेव्हापर्यंत विश्वास होत नाही की हा व्यक्ती श्रेष्ठ आहे, तेव्हापर्यंत आपण कोणाकडून शिकायला तयार नसतो. तर आपल्या आजूबाजूचे वैष्णव जर आपण त्यांच्याशी फक्त पैशाच्या देवाणघेवाणीसाठी आपण त्यांच्याशी संबंध ठेवला, हं? किंवा भौतिक गोष्टींसाठी संबंध ठेवला, आपल्याला कधी कळणारच नाही की आपल्या आजूबाजूला बसणारे जे वैष्णव आहेत त्यांचं स्तर काय आहे. पण जेव्हा आपण एखाद्या आपल्या जवळच्या वैष्णवाला पैशांबद्दल, भौतिक गोष्टींबद्दल न विचारतो, त्याला विचारू, मला भगवंतांना एक प्रार्थना करायची आहे, तू सांगशील का रे मला की काय प्रार्थना करायला पाहिजे? तेव्हा त्याच्या तोंडातून जे निघेल चटकन, तेव्हा लक्षात येतं या व्यक्तीची चेतना वेगळी आहे. मग लक्षात येतं की या व्यक्तीचा स्तर उंच आहे. मग आपण त्याच्याकडून शिकायला तयार होतो. आणि जर आपण कोणाकडून शिकायला तयारच नाहीये, मग आपली आध्यात्मिक प्रगती कशी होणार? म्हणून आपल्या सर्वांना आध्यात्मिक प्रगती करायची आहे, पण आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे एका व्यक्तीकडून शिकण्याची तयारी होण्यासाठी. त्या व्यक्तीकडून शिकण्याची तयारी अवलंबून आहे त्या व्यक्तीप्रती आपलं एक चांगली भावना असली पाहिजे. ती चांगली भावना अवलंबून आहे त्याच्या आध्यात्मिक स्तराबद्दल आपल्याला विश्वास पाहिजे. आणि ते आध्यात्मिक स्तर आपल्याला कधी कळेल? जेव्हा आपण त्याच्या हृदयाला ऍक्सेस करू. आणि त्याच्या हृदयाला ऍक्सेस कसं करू? जेव्हा त्याच्या मनातल्या प्रार्थना ऐकू. तर आपल्यापेक्षा वय लहान असेल, पण जेव्हा आपण एका व्यक्तीची चेतना शुद्ध बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं अरे याचा स्तर उंच आहे. आणि आपल्यापेक्षा वय जास्ती असेल, पण जर चेतना उंच नसेल, तर आपण त्याच्याकडून शिकायला तयार नसतो. आता तो काळ गेला. तुम्हाला सर्वांनाही हे मान्य आहे. अं, असेल, मी म्हणू शकतो, एक काळ होता जेव्हा वयाने माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं मी गप गुमान ऐकायचो. आता तो काळ नाहीये. आता कोणी कोणाचं ऐकत नाही. जेव्हापर्यंत चेतना श्रेष्ठ आहे हे जेव्हापर्यंत विश्वास होत नाही, तेव्हापर्यंत आपण ऐकत नाही. आणि कधी कधी मनामध्ये तो नेहमी एक लढा चालू असतो, याचं वय माझ्यापेक्षा लहान आहे, मी ऐकू का खरंच? पण नंतर बुद्धी म्हणते पण त्याचा स्तर काय आहे? त्याची आध्यात्मिक चेतना काय आहे? तर आपण त्याच्याकडून ऐकायला पाहिजे. तर म्हणून एक
महत्वाची गोष्ट आहे की श्रीमद भागवतातल्या ज्या प्रार्थना आहेत ह्या अशाच आहेत. त्या आपल्याला, मी तुम्हाला एक उपमा देतोय. कोणा एका श्रीमंत व्यक्तीच्या घरी, हम्म, त्याचे सगळा जो कमरा आहे, पर्सनल कमरा त्याचा, तो कसा आहे हे कसं कळणार आपल्याला? आपण जास्तीत जास्त बाहेरच्या हॉलमध्ये जाऊ शकतो, जास्तीत जास्त बाहेरच्या गॅरेज मध्ये कार कुठल्या कुठल्या महागड्या आहेत ते बघू शकतो. ऍक्च्युली श्रीमंत व्यक्तीच्या पर्सनल बेडरूम मध्ये कोणालाच घेऊन नाही जातो. त्या दृष्टीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोण श्रीमंत आहे? शुद्ध भक्त. शुद्ध भक्तांच्या बेडरूम, शुद्ध भक्तांच्या पर्सनल रूम मध्ये म्हणजे त्यांचं हृदय, शुद्ध भक्तांच्या श्रीमंतीच्या त्यांच्या हृदयामध्ये जिथे त्यांचं श्रीकृष्णांप्रती प्रेम ओतप्रोत आहे, तिथे आपल्याला शुकदेव गोस्वामींनी संस्कृत भाषेमध्ये कॅमेरा लावून दिला आपल्याला. आणि कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींच्या आज्ञेनुसार त्या कॅमेराला सर्व भाषांमध्ये उपलब्ध करून दिली. तुम्ही आणि आम्ही, आपण तर लोभ मोह मद माया मत्सर्य याच्याशी, काम याच्याशी रोज आपला क्षणोक्षणी युद्ध चालू आहे. आपल्याला काय ऍक्सेस? आपल्याला कोण सांगणार आहे की सुखदेव गोस्वामींच्या मनात काय आहे? आपल्याला कोण सांगणार आहे? एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपा जेव्हा अमेरिकेला पोहोचले तेव्हा म्हणतायत, नाचाओ नाचाओ प्रभू नाचाओ नाचाओ से मते, काष्ठेर पुतली यथा नाचाओ से मते. मी ते कठपुतळी आहे, मला नाचव तू परमेश्वरा, तुझ्या कार्यासाठी मी इथे आलोय. नाचाओ 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 से मते हे वाक्य बोलायला किती शौर्य लागतं. परमेश्वरा, तुझ्या कामासाठी मी नाचायला तयार आहे. खूप कठीण आहे. तर म्हणून शुकदेव गोस्वामींनी श्रीमद भागवतामध्ये आपल्याला शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये कॅमेरा दिलाय. आणि जेव्हापर्यंत तो कॅमेरा नसेल तेव्हापर्यंत कसं कळणार की त्यांच्या हृदयात काय आणि आपली प्रगती कशी होणार? दुसरी गोष्ट, फक्त भक्तांच्या हृदयामध्ये कॅमेरा नाही दिला. श्रीकृष्ण, सर्व अवतारी कृष्ण, सर्व अवतारांचे स्रोत कृष्ण, त्यांच्या हृदयामध्ये तर ऍक्सेस अशक्य आहे. पण श्रीकृष्ण कोणाला ऍक्सेस देतात? श्रीकृष्ण शुद्ध भक्तांना ऍक्सेस देतात. काय 6 6व्या अध्यायामध्ये 30वा श्लोक आहे. योमाम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो मला सर्वीकडे बघतो आणि जो सर्वांना माझ्यामध्ये बघतो, तो मला कधी दृष्टी आड जात नाही आणि मी पण त्याला कधी दृष्टी आड जात नाही. अर्थात घनिष्ठ संबंध आहे. तर शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये तर इट इज इम्पॉसिबल. शुद्ध भक्त आपल्या समोर आले तर आपल्याशी आपण कसं जायचं त्यांच्या समोर? लाज वाटते. पण या शुद्ध भक्तांना श्रीकृष्णांनी त्यांच्या हृदयातला ऍक्सेस दिलाय. तर शुद्ध भक्त शुकदेव गोस्वामी आणि एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद आपल्याला काय करतायत? फक्त इतर शुद्ध भक्तांच्या हृदयामधला ऍक्सेस नाही देतात, त्या शुद्ध भक्तांच्या त्या कॅमेराच्या मार्फत त्यांनी अजून एक लाईन टाकली आहे, सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये. तर श्रीमद भागवतामध्ये आपल्याला दोन अशक्य गोष्टींना ऍक्सेस मिळतोय. ते आहे शुद्ध भक्तांचं हृदय आणि श्रीकृष्णांचं हृदय. तर म्हणून इट इज इम्पॉसिबल, अशक्य आहे ते. श्री चैतन्य महाप्रभू श्रीमती राधाराणीच्या भावनेमध्ये काय प्रार्थना बोलतात? शिक्षाष्टकमच्या 8 प्रार्थना आहेत. प्रत्येक प्रार्थनेवर आपण 2 तास कमीत कमी चर्चा करू शकतो. पण आज मला तुमच्यासमोर जे मांडायचं आहे, श्रीमती राधाराणी शेवटच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? आश्लिष्य वा पादरताम पिनष्टु माम अदर्शनाम मर्महताम करोतु वा यथा तथा वा विदधातु लंपटो मत प्राणनाथस्तु स एव ना पर. तुम्ही मला आलिंगन करा श्रीकृष्ण, किंवा तुम्ही मला हम्म, हो, झाडून टाका, तुम्ही दूर करा मला. पण मत प्राणनाथस्तु स एव ना पर, तुम्ही माझ्यासोबत कसंही वर्तन करा, तुम्ही माझे प्राणनाथ आहात. ही भावना श्रीमती राधाराणीची आहे. जेव्हा आपल्याला कळतं श्रीमती राधाराणी दासी जर बनायचं असेल आपल्याला, गौडीय गुरुशिष्य परंपरेमध्ये राधा दासत्व याच्याकडे दिशा आहे. आपल्याला राधाराणीची सेवा करायची आहे, श्रीकृष्णाची सेवा नाही करायची आहे. श्रीकृष्णांची सेवा कठीण आहे, पण राधाराणीची सेवा लवकर स्वीकार करतात ते. राधा दासत्व म्हणण्यासाठी ही प्रार्थना आपल्याला राधाराणींकडून शिकायला लागेल.
जे काही माझ्या जीवनात होईल, काहीही समस्या नाही, पण मत प्राणनाथच तुसे एवना पर. मग लक्षात येतं, बाप रे, श्रीमद भागवत मध्ये आपल्याला काय काय दिलंय. श्रीकृष्ण, आपण भक्तांच्या हृदयात बघितलं, श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये काय आहे? गोपिकांना आणि श्रीमती राधाराणींना म्हणतात, न पार ये हम. तुम्ही जी शुद्ध भक्ती केली माझ्यासाठी, मी तुम्हाला परतफेड नाही करू शकत. अरे, तुम्ही तर भगवद्गीतामध्ये म्हटलंय, ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. पूर्ण तो श्लोक फेमस आहे. जो जसा मला शरण जातो तशा प्रकारे मी त्याला प्रतिसाद देतो. श्रीकृष्ण म्हणतात, मला माफ करा, मी खोटं बोललो. हा, लिहून घ्या कुठेतरी कोणतरी. श्रीकृष्ण पण खोटं बोलले हे श्रीकृष्णाने स्वीकार केलं. यशोदामाई समोर कधी स्वीकार नाही केलं श्रीकृष्णाने. यशोदामाई त्यांना म्हणतात, तू चोरलंस का रे लोणी? श्रीकृष्ण म्हणतात, नाही चोरलं मी. यशोदामाई समोर श्रीकृष्णाने कधी स्वीकार नाही केलं मी खोटारडा आहे. पण राधाराणी आणि गोपिकांसमोर त्यांनी स्वीकार केलं मी खोटा आहे. सॉरी, मी सर्वांना प्रतिसाद देऊ शकतो, पण तुमच्या शुद्ध प्रेमाचा मी प्रतिसाद देण्यासाठी कमी पडलो. आणि त्या भावनेचा आस्वादन करण्यासाठी श्रीकृष्णांनी एक अवतार घेतला, श्रीकृष्ण चैतन्य म्हणून. तो म्हणून कुठे या भावना, कुठे हे प्रार्थना, कुठे हे विचार, कुठे श्रीकृष्णांचे विचार की मी तुमची परतफेड करू शकत नाही, मी तुम्हाला प्रतिसाद देऊ शकत नाही. आणि हे सगळं शक्य होतंय श्रीमद भागवतातल्या प्रार्थनांमुळे. तर कृष्णदास कविराज गोस्वामी एक खूप सुंदर श्लोक म्हणतात, म्हणतात, प्रेमेर स्वभाव जहा प्रेमेर संबंध, तेई माने कृष्ण मोरे नाही प्रेमगंध. म्हणतात, प्रेमेर स्वभाव जहा प्रेमेर संबंध. प्रेमाचा जेव्हा संबंध असतो तेव्हा त्या प्रेमाचा एक स्वभाव आहे. तेही माने, तो नेहमी मानतो, कृष्ण नहे मोरा प्रेमेर गंध. कृष्ण प्रति माझ्या मनामध्ये प्रेमेचा गंध पण नाहीये. हो, तुम्ही काय म्हणता? तर म्हणून खूप महत्वाचं आहे, जेव्हापर्यंत आपण या प्रार्थनेने बोलणार तेव्हापर्यंत आपण आपली भक्ती मिरवणार. आपण जगामध्ये जाणं म्हणा, तुला माहितीये का मी किती मोठा भक्त आहे, तुला माहितीये मी किती वर्षांपासून माळा करतोय. आणि जेव्हा आपण या प्रार्थना ऐकतो तेव्हा लक्षात येतं, कोणी जेव्हा आपल्याला म्हणेल तुम्ही किती मोठे वैष्णव आहात, तेव्हा नैसर्गिक, स्वाभाविक आपण म्हणू, मी भक्त होण्याच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतलंय, भक्त अजून झालो नाहीये. दुसरी तिसरी चौथी मधल्या मुलाला पण शाळेमध्ये म्हणतात, पण जेव्हा 10वी पास होतो मुलगा, तेव्हा त्याला म्हणतात की हा शाळेतून उत्तीर्ण झाला. होय, आमच्या गुरु महाराजांनी, एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांनी आम्हाला भक्तीच्या शाळेमध्ये प्रवेश दिलाय. पण आम्ही अजून पहिलीत आहोत, दुसरीत आहोत, अजून आम्ही झालो तर भक्त नाहीये. पण भक्त बनण्याच्या शाळेमध्ये आम्ही प्रवेश केलाय. विचार करा, हे सगळे कॅमेरा जर आपल्या जीवनात नसते तर आपल्याला काय समस्या झाली असती, आपल्याला कळालंच नसतं की आपलं स्थान काय, शुद्ध भक्तांचं स्थान काय, आणि आपण ते स्थान कसं मिळवू शकतो. श्रीमद भागवतामध्ये कोण कोण व्यक्ती श्रीकृष्णांना प्रार्थना अर्पण करतात? कोणी 2 क्षणांसाठी अनम्यूट करून सांगेल मला? कोण कोण व्यक्ती, व्यक्ती म्हणण्यापेक्षा विभाग, मग कोण कोण प्रकारचे लोक अर्पण करतात प्रार्थना? कोणी अनम्यूट करून सांगेल? कुंती गोपी देवी, कुंती हा, महाराज, हो, गजेंद्र कुंती. मोरे. एक मिनिट, हा, कुंती देवी हे व्यक्ती झाले, पण हा, तो कुठली श्रेणी आहे, कुठला विभाग आहे? म्हणजे आपण म्हणू शकतो राणी आहे ती, राणी प्रार्थना अर्पण करते असं. राणी, गजेंद्र बालक, एक असुर असुर, प्रार्थना ब्रह्माजी बालक आहेत. अर्पण करतात. व्यस्त जीवनामध्ये रुक्मिणी माता, वृत्रासुर, ब्रह्मदेव आहेत, म्हणजे देवता आपण म्हणू, देवता प्रार्थना अर्पण करतात. राणी शरीरामध्ये राणी अर्पण करते, बालक अर्पण करतात, पशु गजेंद्र प्राणी, पशु, प्रचेता पण आहेत. पशु अर्पण करतात, बरोबर. आणि मोठमोठे रुद्रासुर, प्रचेता वगैरे करतात. वृत्रासुर, असुर अर्पण करतोय बघा. शुकदेव गोस्वामींनी किती व्हेरायटी केली आहे. पृथ्वीच पण असुर अर्पण अर्पण करते. करतायत. येस, बोला बोला प्रभू. पृथ्वी पण अर्पण करते वराहदेवांना. पृथ्वी, अमेझिंग. 12व्या स्कंदामध्ये सुरुवातीला भूमी गीत आहे, तर पृथ्वी देवी अर्पण करते. विचार करा, आपल्याला आतापर्यंत ज्या काय अथर्व शीर्ष लहानपणी कोणी शिकवलं असेल, है ना, बाकीच्या अजून प्रार्थना वेगवेगळ्या शिकवल्या, त्या सगळ्या प्रार्थना कुठे दिल्यात माहिती? वेदांमध्ये दिल्यात, बरोबर. श्रीमद भागवतामध्ये फक्त पुरुष प्रार्थना नाही अर्पण करत आहे, पृथ्वी प्रार्थना अर्पण करते, देवता प्रार्थना अर्पण करतात, असुर प्रार्थना अर्पण करतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? वेद पण प्रार्थना अर्पण करतात. आपण सर्व देवतांना ज्या प्रार्थना अर्पण करतो त्या प्रार्थना दिल्यात वेदांमध्ये.
आणि व्यक्तिगत वेद, मला वाटतं अध्याय क्रमांक 87 किंवा 88 आहे 10व्या स्कंदामध्ये. तिथे साम, ऋग, यजुर आणि अथर्व आणि सर्व उपनिषद हे व्यक्ती रूपामध्ये श्रीकृष्णांसमोर येतात आणि स्वतः वेद श्रीकृष्णांची स्तुती करतात. मग आपल्या लक्षात येतं सगळे जण जे जाणकार आहेत ते आसुसलेले आहेत श्रीकृष्णांची स्तुती करण्यासाठी. आपण याच्यातून काय शिकू शकतो? आपण लहान असू दे, आपण मध्यम असू दे, आपण मोठे असू दे, आपण प्रार्थना अर्पण करायला पाहिजे. जर आपलं जीवन प्रार्थनाहीन आहे तर आपलं जीवन अर्थहीन आहे आणि आपलं जीवन प्रगतीहीन आहे. प्रार्थना अर्पण करायला पाहिजे. असं म्हणतात सत्स्वरूप महाराज आहेत एक, प्रभुपादांचे शिष्य, ज्यांनी प्रभुपाद लीलामृत लिहिलं, त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलंय, शास्त्र म्हणजे जेव्हा परमेश्वर आपल्याशी बोलतात, शास्त्र म्हणजे जेव्हा परमेश्वर आपल्याशी संवाद साधतात, आणि प्रार्थना म्हणजे जेव्हा आपण परमेश्वराशी संबंध संवाद साधतो. एकदा परमपूज्य सच्चिनंदन स्वामी महाराज आहेत, प्रभुपादांचे शिष्य आहेत, त्यांनी परमपूज्य राधानाथ महाराजांना प्रश्न विचारला की मित्र आहेत, खूप जवळचे मित्र आहेत, तर म्हणाले तुमची जर व्याख्या करायची असेल तर तुम्ही स्वतःचं वर्णन करा, तुमची व्याख्या काय करू शकतो म्हणून. तर तेव्हा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी इंग्लिशमध्ये म्हणाल्या, आय एम ए प्रेयर. तर त्यांनी मग नंतर सांगितलं, जसं इंग्लिशमध्ये जो गातो, सिंग, जो गातो त्याला म्हणतात सिंगर. सिंगर म्हणजे वन हू सिंग्स. डान्सर म्हणजे वन हू डान्सेस इज अ डान्सर. तसं राधानाथ महाराज म्हणाले, विचार करा म्हणाले, आय विल डिस्क्राईब माय सेल्फ ऍज ए प्रेयर. तर राधानाथ महाराज म्हणतात, मी नेहमी भगवंतांना प्रार्थना करत असतो. श्रील प्रभुपादांनी एकदा भक्ती वेदांत मॅनर मध्ये प्रवचन दिलं आणि त्या प्रवचनामध्ये म्हणाले, मला माया देवीची अजिबात भीती नाही, मी माया देवीला अजिबात भीत नाही. अशा प्रकारे एकदम जोरदार त्यांनी ती लेक्चर दिलं. लेक्चर नंतर श्रील प्रभुपाद व्यासासनावरून उतरले आणि भगवंतांना साष्टांग दंडवत प्रणाम केला आणि भगवंतांच्या समोरचे हात जोडून काहीतरी तीव्र प्रार्थना करत होते. तेव्हा जवळचे एक संन्यासी शिष्य होते, त्यांनी प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद तुम्ही काय प्रार्थना करत होते? तर म्हणाले, मी भगवंतांना प्रार्थना करत होतो, मला माया देवीपासून वाचवून ठेवा. तर ते शिष्य म्हणाले, प्रभुपाद तुम्ही आता लेक्चर मध्ये म्हणाले तुम्हाला मायादेवीची भीती नाही, आणि आता तुम्ही म्हणताय की तुम्ही भगवंत प्रार्थना करते मला मायादेवीपासून वाचवून ठेव. मग प्रभुपाद म्हणाले, कारण मी नेहमी श्रीकृष्णांना प्रार्थना करत असतो की मला मायादेवीपासून वाचून ठेव, म्हणून मला मायादेवीची भीती नाही. मग भक्तांना लक्षात आलं की आपण नेहमी भगवंताच्या अधीन राहायला पाहिजे आणि भगवंतांना नेहमी आपण प्रार्थना करायला पाहिजे. एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो, जर परमेश्वराला सर्व काही माहिती आहे, परमेश्वर क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, श्रीकृष्ण म्हणतात मी तर सर्वांच्या शरीरामध्ये स्थित आहे. मग कोणाच्या मनामध्ये विचार येईल, जर परमेश्वराला पूर्वीपासूनच सर्वांबद्दल सर्व काही माहिती आहे, मग प्रार्थना करायची गरज आहे का? होय. कसं काय? प्रार्थना म्हणजे माझं मनोगत मी परमेश्वराला अर्पण करतोय, तर ते आपण करायला पाहिजे. मग ही प्रार्थना कशी करायला पाहिजे? दोन आपले दृष्टिकोन असू शकतात. एक दृष्टिकोन आहे, जी पूर्व आचार्यांची प्रार्थना भागवतामध्ये आहे, ती तर भगवंतांना खूप प्रिय आहे, त्यांनी तर भगवंतांचं हृदय जिंकलंय, तर ती प्रार्थना मी पाठांतर करीन आणि ती प्रार्थना मी हुबेहूब बोलीन. रोज मी कुंती देवीची प्रार्थना घेईन, आणि त्याच्यामुळे नमस्ते पुरुषम तू आद्यम प्रकृते पुरुषम परम, अंतर्बहिर अवस्थित, अशा मी कुंती देवींच्या प्रार्थना, प्रल्हादाच्या प्रार्थना, ध्रुवाच्या प्रार्थना मी बायहार्ट करीन आणि हुबेहूब ते बोलीन. त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आहे, प्रदूषण त्याच्यामध्ये धर्म अर्थ काम मोक्षाचं प्रदूषण नाहीये, पण त्याच्यामध्ये एक आपल्याकडून चूक घडेल. काय? खूप ते काय म्हणू आपण, असं फक्त रिच्युअलिस्टिक, रिच्युअलिस्टिक म्हणजे फक्त विधी आपण करतोय, बाह्य प्रक्रिया आपण करतोय, पण त्याच्यामध्ये भावना नसणार. का बरं? कुंती देवींना त्या प्रार्थना अर्पण करण्यासाठी, प्रल्हादाला त्या प्रार्थना अर्पण करण्यासाठी अग्नीतून जावं लागलं, वाईट परिस्थितीतून जावं लागलं, सोनं चमकण्यासाठी अग्नीतून जावं लागलं. तर आपलं जे सोनं आहे ते जर त्या तशा परिस्थितीतून गेलं नसेल तर ते चमकणार नाही, आणि न चमकणारं सोनं चमकणाऱ्या सोन्याची किंमत घेऊ नाही शकत. म्हणून हे सगळे जे प्रार्थना दिले त्या सगळ्या प्रार्थनांच्या इतिहास जर बघितला आपण श्रीमद भागवतामध्ये, संघर्षमय जीवन आहे.
आणि त्या संघर्षातून जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा तो चमकतो. तर म्हणून आपण ज्यांनी संघर्षांना सामोरे गेले त्यांच्या प्रार्थना आपण जर हुबेहूब बोलायला गेलो तर कुठेतरी आपल्याकडून एक नाटक घडेल ते. हं? आपले ते शब्द नाही बोलू शकत ना आपण, कारण आपण त्या संघर्षातून गेलो नाहीये. किंवा आपल्या जीवनामध्ये जेव्हा लहान लहान संघर्ष येतात आपण पूर्ण आपल्याला प्रश्न पडतात, कृष्ण खरोखर आहेत का? हं? गुरु महाराजांची कृपा आहे का? मला एक भक्त विचारतो, मी माझी सेवा करतोय, गुरु महाराजांना माहिती आहे का की मी काय सेवा करतोय म्हणून? म्हटलं प्रभू, तुम्हाला हे एकदमच बेसिक प्रश्न आहेत. थोडस तुम्ही वाचन करा प्रभुपादांच्या पुस्तकांचं. श्रीकृष्ण हृदयात आहेत, श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त पण हृदयात आहेत. सुखदेव गोस्वामींची जेव्हा स्तुती होते सुरुवातीला, दुसऱ्या अध्यायाचे एकदम सुरुवातीचे श्लोक आहेत, हो ना? सर्व भूत हृदय मुनी मानतोस्मी. सुखदेव गोस्वामी सर्व भूत हृदयम आहेत. आपण तर विचार करत होतो की फक्त परमेश्वर सर्व भूत हृदयम आहेत. नाही, त्याच्या तात्पर्यामध्ये लिहितात श्रीकृष्ण कधी एकटे नसतात, तर श्रीकृष्ण आपल्या सर्व शुद्ध भक्तांना घेऊन, तर श्रीकृष्ण जिथे जिथे आहे तिथे सर्व शुद्ध भक्त पण आहेत. तर सुखदेव गोस्वामी पण आपल्या हृदयामध्ये आहेत. तर सुखदेव गोस्वामी आपल्या हृदयात आहेत, तर प्रभुपाद पण आपल्या हृदयामध्ये आहेत. प्रभुपाद हृदयामध्ये आहेत, तर त्यांचे शुद्ध शिष्य पण आपल्या हृदयात आहेत. तर आपल्याला माहिती पाहिजे आपण लहान लहान संघर्षासमोर काय मोठे मोठे प्रश्न विचारायला लागतो. तर म्हणून मोठ्या मोठ्या भक्तांचे प्रार्थना आपण हुबेहूब नाही बोलायला पाहिजे. मग काय करायचं? दुसरी बाजू, दुसरा टोक, मी श्रेष्ठ भक्तांच्या प्रार्थना वाचणार नाही श्रीमद भागवतामधले, मी स्वतःच्या प्रार्थना लिहीन. हम्म. त्याच्यामध्ये काय एक धोका आहे कोण सांगणार मला? थोडं अनम्यूट करून सांगा की स्वतःच्या मनातल्या मनोगत प्रार्थना जर आपण लिहिल्या पुस्तकात आणि त्या भगवंतांसमोर जर अर्पण केलं त्याच्यामध्ये एक धोका आहे, रिस्क आहे. त्याच्यामध्ये जर प्रदूषण असू शकतं. जर आपण शुद्ध भक्त नाहीये तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे स्वार्थ कणभर प्रवेश करणारच. ज्याला तिखट जेवण बनवायची सवय आहे त्याला आपण सांगतो की मला तिखट जमत नाही, थोडस कमी जर केलं तर चालेल, तर ते म्हणतात तुमच्यासाठी आम्ही तिखट टाकलंच नाही. आणि ते तिखट पण आपल्याला तिखट लागतं. मग आपण विचार करतो हे म्हणतायत की मी तिखट टाकलंच नाहीये आणि हे तिखट आहे, जर मी यांना सांगितलं असं तिखट टाकलं तर किती टाकतील? तर ते हाताला ती सवयच आहे, तेवढी ती मिरची पडतेच. तसंच आपल्या हृदयामध्ये आपल्याला स्वार्थाची सवय आहे, तर ते स्वार्थ येणारच, प्रदूषण येणारच. म्हणून एक टोक आहे श्रेष्ठ आचार्यांची प्रार्थना हुबेहूब बोलायची, त्याच्यामध्ये खोटारडेपणा होईल. आणि एक आहे की आपलं मनोगत जसं आहे तसं व्यक्त करायचं, त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये प्रदूषण येईल. मग काय करायला पाहिजे? आपण श्रेष्ठ भक्तांच्या प्रार्थना वाचायला पाहिजे दररोज. आणि ते वाचून त्याला मनन करून आपण आपलं मनोगत आपल्या परिस्थिती अनुसार आपल्या आध्यात्मिक स्तरानुसार परमेश्वरला निर्मळ मनाने व्यक्त करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय झालं, आपण शुद्ध आचार्यांच्या शुद्ध भक्तांच्या प्रार्थनांचं एक कुंपण बांधलं. आपण धर्म अर्थ काम मोक्ष जे त्या प्रार्थनांच्या बाहेर आहे तिथे जाणार नाही. आपण आपण आतमध्येच फिरू, पण कारण त्या प्रार्थना आपण आपल्या मनापासून लिहितोय तर त्याच्यामध्ये सत्य असेल, त्याच्यामध्ये ऍक्च्युली वास्तविकता असेल, त्या प्रार्थना पोकळ नसतील. तर खूप महत्वाचं आहे हे की प्रामाणिक प्रार्थना पण शुद्ध भक्तांच्या प्रार्थनेच्या भावनेच्या कुंपणामध्ये आपल्याला रचायचे. परमपूज्य भक्ती तीर्थ महाराज आहेत त्यांनी खूप छान उपमा दिली याच्यासाठी. म्हणाले कोणा एका भक्ताला आपण सांगितलं अरे तू श्रीमद भागवतम क्लास दे. तर श्रीमद भागवतम क्लास देताना समजा त्यांनी क्लास दिला, फक्त श्लोकांचा गोळीबार. श्रीकृष्णाने असं सांगितलंय, मग प्रल्हादाने असं सांगितलंय, मग ध्रुवाने, त्या क्लासमध्ये एकही भावना ते स्वतःची नाही सांगत आहेत, एकही गोष्ट स्वतःची नाही सांगत आहेत, त्यांच्या परिस्थितीनुसार किंवा श्रोत्यांच्या परिस्थितीनुसार एक वाक्य नाही बोलत, फक्त बोलतात या भक्ताने असं म्हटलं, त्या भक्ताने असं म्हटलं. तर सगळं काही खूप सुंदर आहे पण हृदयाला स्पर्श नाही होत. का बरं? कारण त्यांनी परिस्थितीनुसार नाही बोलत, त्यांनी फक्त इकडचे तिकडचे श्लोक सांगितले. आणि दुसरा एक भक्त त्याला सांगितलं अरे श्रीमद भागवतम क्लास द्यायचा तुला. तो फक्त स्वतःच्या स्टोरी सांगतोय. लहानपणी मी कॉलेजमध्ये होतो, मग शाळेमध्ये होतो, मग माझ्या टीचरनी असं म्हटलं प्रभूजी भागवतम क्लास सांगायचा होता, आत्मचरित्राचा क्लास नव्हता. मग तिथे पण समाधान नाही मिळत. ऍक्च्युली हृदयाला स्पर्श करणारा भागवतम क्लास कसा असतो, तो वक्ता
आचार्यांच्या प्रार्थनेचा संदर्भ घेतो, भगवद्गीतेतल्या भागवतातल्या कुठल्या महत्वाच्या श्लोकाचा संदर्भ घेतो, पण श्रोत्यांच्या परिस्थितीमध्ये तो श्लोक कसा अनुसरू शकतो याच्यावर विश्लेषण करतो. म्हणून त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे काय, श्रीकृष्णांचे शब्द, श्रीकृष्णांची शिकवण, शुद्ध भक्तांची शिकवण, पण श्रोत्यांची वास्तविक परिस्थिती अनुसार किंवा स्वतःच्या वास्तविक परिस्थितीनुसार. तर हे जे संमिश्रण होतं हे गोड लागतं, ते क्लास आपल्याला आवडतात. तशाच प्रकारे परमपूज्य भक्तितीर्थ महाराजांचा हा विचार आहे. आपण प्रार्थना कशा अर्पण करायला पाहिजे, आपण शुद्ध भक्तांच्या भावनांच्या कुंपणामध्ये राहून आपलं मनोगत आपण व्यक्त करायला पाहिजेत. याला म्हणतात खूप छान प्रार्थना. म्हणून आपण कधी कधी गंतव्यस्थान ठरवतो आपल्या जीवनाचं आणि परमेश्वरला सांगतो माझा वेग वाढव. पण ऍक्च्युली आपण उलट करायला पाहिजे, आपण परमेश्वरला सांगायला पाहिजे, परमेश्वर मी माझा वेग वाढवीन, पण तू माझ्या जीवनाचं गंतव्यस्थान नक्की कर. तर म्हणून श्रीकृष्णांना आपण कामाला नाही लावायला पाहिजे, आपण स्वतःला श्रीकृष्णांच्या कामी लागायला पाहिजे. शेवटची गोष्ट, हा प्रवचन अपूर्ण राहील पण उशीर होतोय, पण तरी पण मी थोडी रिस्क घेतो 5 मिनिटाची. या नवविधा भक्तीतल्या या कार्याचे आचार्य कोण आहेत, अक्रूर. अक्रूर यांनी श्रेष्ठ प्रार्थना अर्पण केले. कोणाच्या मनात विचार येईल, प्रभूजी ध्रुव, प्रल्हाद, कुंती, गोपिका ह्या का नाही, अक्रूर का? अक्रूर हे पण जेव्हा आकाशवाणी झाली की कंसा मूर्खा, 8वा गर्भ तुला त्रास देईल, मारून टाकेल, तेव्हा अक्रूर तिथे उपस्थित होते. अक्रूराच्या मनामध्ये विचार आला, मला परमेश्वराचं दर्शन घ्यायचंय, परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मला कंस नावाच्या या क्रूर राक्षसासोबत राहायला लागेल. कोण भक्त आहे ज्याला असंच संघ आवडतो? कोणी आहे इथे जो म्हणतो प्रभूजी मला राक्षसांसोबत राहायचंय, मला असुरांसोबत राहायचंय? आपण नेहमी म्हणतो सत्संगात राहायचंय. अक्रूराच्या मनामध्ये एक गोड भावना होती. अक्रूराच्या मनामध्ये एक गोड भावना होती. सगळे जे सज्जन लोक होते ना, ते मथुरेला सोडून पळून गेले का? हा जरासंध, जरासंधचा हा मेहुणा आहे, सन इन लॉ. आणि हा कंस आहे, हा किती वाईट व्यक्ती आहे. तर त्या क्रूर राज्यामध्ये सगळे सज्जन लोक सोडून गेले. अक्रूर पण सज्जन होते, अक्रूर पण भक्त होते, पण अक्रूराच्या मनात विचार आला, मी पण पळून जाऊ शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी, पण मला श्रीकृष्णांची दर्शन करायचंय, मला श्रीकृष्णांची काहीतरी सेवा करायची. तर श्रीकृष्ण कुठे अवतरतील? मथुरेमध्ये अवतरतील का? कंस इथे राहतो आणि कंसाचा वध करायचा त्यांना. 11 साडे 11 वर्ष जन्मा नंतर आणि जन्म व्हायला 8 वर्ष, 11 आणि 8 वर्ष, 19 वर्ष अक्रूराने कंसाच्या क्रूर व्यवहाराचे दर्शन केले, श्रवण केले, दर्शन केले, आणि ते सगळे त्यांनी सहन केले का? एक दिवशी मला श्रीकृष्णांचं दर्शन करायला मिळेल. तर अशा भावनेने जेव्हा ते 19 वर्ष जगले, सगळं काही सहन करत, तेव्हा श्रीकृष्णांनी कंसाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपी आहेत. कंसाला जेव्हा श्रीकृष्णांना मथुरेमध्ये बोलवायचं होतं, कोणालाही सांगितलं असतं, इतक्या सगळ्या मंत्रींमधून कंसाने अक्रूराला निवडलं आणि म्हणाले, अक्रूर तू जा वृंदावनामध्ये आणि श्रीकृष्णांना घेऊन ये. तेव्हा कॅन यू इमॅजिन दिस? 19 वर्षांपासून हा आसुसलेला व्यक्ती आहे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी. त्यांना ती कामगिरी मिळाली. वृंदावनामध्ये गेले, गोकुळात गेले, नंदभवनामध्ये गेले आणि म्हणाले श्रीकृष्ण आणि बलरामला मला घेऊन जायचंय. तो जो प्रवास होता, गोपिका विरहामध्ये, गोपिकांचं विरह कोणी दर्शन केलं? अक्रूराने दर्शन केलं, बाकी कोणी दर्शन नाही केलं. आणि श्रीकृष्ण असे चाललेत वृंदावनातून सोडून, नंद आणि यशोदा रडतायत, ते दर्शन कोणी केलं? अक्रूराने केलं. आणि श्रीकृष्ण आणि बलरामला घेऊन गेले, ते दर्शन कोणी केलं? अक्रूराने केलं. म्हणून अक्रूराच्या प्रार्थना या शब्दांनी नाही व्यक्त केल्या, अक्रूराच्या प्रार्थना त्याच्या जीवनाने व्यक्त केल्या त्यांनी. कधी तो दिवस येईल जेव्हा मी श्रीकृष्णाचं दर्शन करीन. 19 वर्ष एक असते प्रार्थना आणि एक असते प्रार्थनामय जीवन. त्यांचं जीवन प्रार्थनामय झालंय. 19 वर्ष ते प्रार्थना करतायत, श्रीकृष्ण कधी अवतरतील, श्रीकृष्ण कधी मला दर्शन देतील. तर जेव्हा कोणी व्यक्ती प्रार्थना नाही करत, जेव्हा कोणी व्यक्ती प्रार्थनामय जीवन जगतो, त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा होते. म्हणून प्रार्थनामय जीवन कोणी जगलंय? अक्रूराने. सगळ्या वाईट परिस्थितींना, सगळ्या क्रूर गोष्टींना अक्रूर यांनी सहन केलं, आणि तेव्हा
श्रीकृष्णांनी त्यांना निवडलं वृंदावनातल्या गोपिकांच्या विरहाचं दर्शन करायला, यशोदा आणि नंद महाराजांच्या विरहाचं दर्शन करायला. तर म्हणून अक्रूर हे सर्व प्रार्थनांचे शिरोमणी आहेत. आणि म्हणून आपण पण भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे, आधी परमेश्वरा मला प्रार्थना करायला शिकायचंय आणि त्याच्यानंतर मला प्रार्थनामय जीवन जगायला शिकायचंय. तर खूप खूप धन्यवाद. आता मला पटकन निघायचंय आणि प्रवास आहे माझा, पण उद्या आपण भेटूया आणि उद्या आपण कदाचित प्रश्न उत्तर घेऊया. हरे कृष्ण. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्री सुखदेव गोस्वामी की जय. जय परीक्षित महाराज की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताई गौर प्रेमानंद. थँक्यू गुरुजी. हा, बहुत हरे धन्यवाद. कृष्ण. थँक्यू.